काय होईल जर एखाद्या किर्र काळोख्या रात्री घाटातून तुम्ही एकटे प्रवास करत असताना एखादी मृत व्यक्ती तुमच्या गाडीसमोर येऊन तुमच्याकडे लिफ्ट मागेल? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी योगिता सागर शिंदे. माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आशा आहे की तुम्हाला माझी पहिली कथा आवडली असेल. तुम्ही सगळ्यांनी ती आवर्जून पाहिली असेल. आज आपण अशीच एक अघटित घटना बघणार आहोत माझ्या या नवीन कथेमध्ये. ही कथा जवळपास 30 वर्षापूर्वीची आहे, जी एका सत्य घटनेवर आधारित आहे. बँड्रा सारख्या ठिकाणी राहणारा एक आर्थिक स्थितीने सुबत्ता असणारा युवक, जो पेशाने बिझनेसमन होता. त्याच्या बिझनेसच्या निमित्ताने त्याला बऱ्याचदा बाहेरच्या गावामध्ये जसं पुणे, नाशिक, कोल्हापूर फिरावं लागत असे. एके दिवशी त्याची नाशिकला एक बिझनेस मीटिंग होती आणि तो त्या मीटिंगसाठी सकाळी लवकर निघणार होता, जेणेकरून त्याचं सगळं काम उरकून तो रात्रीपर्यंत मुंबईला परत येईल. तसं बघायला गेलं तर मुंबई ते नाशिक हा फार तर 4 ते 5 तासाचा रस्ता. त्या अंदाजाने तो युवक सकाळी लवकर घरातून निघाला. तिकडे जाऊन त्याने त्याचं काम पूर्ण केलं. पण त्या दिवशी काय घडलं होतं माहित नाही. त्याला त्याचं काम उरकेपर्यंत बराच उशीर झाला. त्याची बिझनेस मीटिंग आटोपून परत निघेपर्यंत जवळपास रात्र झाली. पण तरीही दुसऱ्या दिवशी त्याचे शेड्यूल फिक्स असल्यामुळे त्याला तिथून निघणं भाग पडलं. नाशिकमधून मुंबईला येईपर्यंत कसारा नावाचा एक घाट येतो, जो जवळपास 20 किलोमीटर आहे. तो युवक घराकडे जाण्याच्या लगबगीने पटापट निघाला होता आणि त्याने जवळपास बऱ्यापैकी घाट हा क्रॉस केला होता. आणि अचानक त्याच्या गाडीच्या पुढे त्याला एक युवती दिसली. साधारणची मिरी घातलेली ती 20-25 वर्षाची मुलगी अतिशय सामान्य कुटुंबातली वाटत होती. आणि त्या मुलीने हात दाखवून त्याला थांबण्यासाठी इशारा केला. समोर ती मुलगी बघून त्या युवकाने ती गाडी थांबवली. तिला विचारलं की काय पाहिजे, तर त्या मुलीने त्याला लिफ्ट देण्याची रिक्वेस्ट केली. या युवकाने सुद्धा तिला गाडीमध्ये बसवून घेतलं आणि तिचा घरचा पत्ता विचारला, तिला कुठे जायचं विचारलं. असाच प्रवास चालला होता. तो युवक त्याच्या विचारांमध्ये मग्न होता. बिझनेसमॅन असल्यामुळे त्याच्या माइंडमध्ये खूप सारे विचार चालले होते. आजचा दिवस कसा पार पडला, आपल्याला पोचायला किती वेळ लागेल, उद्याचं शेड्यूल काय असेल, आणि त्यामुळे तो त्याच्या विचारात होता. त्या युवतीशी त्याचं फारसं काही बोलणं झालं नाही आणि अशा तऱ्हेनं त्या मुलीचं घर आलं. त्या मुलीच्या घराच्या अगदी जवळपास गाडी थांबवून त्याने त्या मुलीला गाडीतून उतरवलं. त्या मुलीने अतिशय आदराने त्याला घरी येण्याची विनंती केली, चहा पाण्यासाठी विचारलं. पण त्या युवकाने पण जाण्याची गडबड असल्यामुळे स्पष्ट नकार दिला आणि तो तिथून निघून गेला. पण हे सगळं संपेपर्यंत बराच उशीर झाला होता. आता घरी पोहोचून त्याला पुढचं काम करणं शक्यही होणार नव्हतं आणि म्हणूनच त्याने जवळपास तिथे थांबण्याचा सोय होते का याचा विचार केला. पुढे एक हॉटेल बघून तो तिथे थांबला, फ्रेश झाला, थोडी विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन त्याने निघण्याचा विचार केला. रात्री त्या घाटातून प्रवास करताना जेव्हा त्याने त्या युवतीला लिफ्ट दिली, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये फक्त कामाचे विचार होते. पण आज सकाळी फ्रेश झाल्यानंतर मात्र त्याला ही गोष्ट क्लिक झाली की एवढ्या सुनसान घाटामध्ये इतक्या अंधाराच्या वेळी एकटी मुलगी कशी काय बरं त्याच्याकडे लिफ्ट मागू शकते. तसं तर त्या मुलीने सांगितलं होतं की कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे तिला परतायला उशीर झाला आणि म्हणून ती त्याच्याकडे लिफ्ट मागते. पण हे कारण त्याला खरंच पटलं नाही. कोण असेल ती मुलगी आणि याची मध्यरात्री कशी काय भेटली, हा किडा सतत त्याचा मेंदू पोखरायला लागला. आणि मग त्याने विचार केला की एकदा आपण बघून तरी घेऊ की ती मुलगी कोण होती.
तिला तिच्या घराजवळ सोडल्यामुळं तिच्या घराचा पत्ता याला माहीत होता. आणि मग हा युवक त्या मुलीला भेटण्यासाठी तिच्या घराकडे निघाला. तो तिच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजवला आणि एका 60-65 वर्षाच्या महिलेने दरवाजा उघडला. त्याला विचारलं की काय हवंय त्याला, कारण ती महिला त्याला ओळखत नव्हती. तेव्हा त्या युवकाने अतिशय नम्रपणे सांगितलं की मी काल एका मुलीला रात्रीच्या वेळी इथे सोडलंय आणि आता मला त्या मुलीला भेटायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून त्या वृद्धेच्या चेहऱ्यावरती थोडंसं आश्चर्य, थोडीशी भीती त्याला दिसली. पण तरीही त्या वृद्धेने त्याला घरामध्ये बोलवलं, बसायला सांगितलं आणि त्याच्यासाठी पाणी आणायला आत निघून गेले. अगदी सामान्य माणसाप्रमाणे जेव्हा तो युवक आतमध्ये जाऊन बसला, त्याने एकदा पूर्ण घराचं निरीक्षण केलं आणि एके ठिकाणी त्याची नजर येऊन खेळली. ते दृश्य बघून त्याच्या अंगावर भीतीने काटा आला. काय होतं ते ज्याच्यामुळे तो इतका घाबरला असेल? तर ते दुसरं तिसरं काही नाही, त्याच मुलीचा फोटो होता ज्याला रात्री त्याने घरी सोडलं. आणि त्या मुलीच्या फोटो समोर एक कॅन्डल जळत होती. हे बघून भीतीने त्याची गाळण उडाली होती. तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याच वेळी ती महिला पाणी घेऊन त्याच्यासाठी बाहेर आली. एकंदरीत त्याची परिस्थिती बघता त्या महिलेच्या लक्षात आलं की काय परिस्थिती आहे ती त्या युवकाच्या लक्षात आलेली आहे. पण तरीही त्या महिलेने त्याला पाणी दिलं आणि शांत बसायला सांगितलं. त्या युवकाच्या नजरेत इतकं आश्चर्य होतं की त्याला काही विचारायचं सुद्धा सुधरत नव्हतं. आणि त्याची परिस्थिती बघून त्या महिलेने स्वतः सांगितलं की ही माझी मुलगी आहे, जी जवळपास 5 वर्षापूर्वी त्याच घाटामध्ये गेली. हे ऐकून तो पुरेपूर घाबरून गेला. असं कसं शक्य आहे? एक व्यक्ती जी मृत आहे, जी अस्तित्वातच नाही, तिच्यासोबत चक्क तो गाडीतून प्रवास करून तिच्या घरापर्यंत आला होता. त्याची अवस्था बघून त्या महिलेने त्याला सांगितलं की जवळपास 5 वर्षापूर्वी त्या महिलेची मुलगी ती तिच्या मित्रमंडळींसोबत बाहेर फिरण्यासाठी गेली होती. कॉलेज ट्रिप, नवीन उमेद, शिक्षणानंतर नोकरीचा शोध, या सगळ्या स्वप्नांमध्ये असलेली ती मुलगी जगाच्या काही विपरीत गोष्टींपासून अगदीच अनभिज्ञ होती. दिवसभर इकडे तिकडे भटकंती करून झाल्यावर जेव्हा घरी पोहोचण्याची वेळ झाली, तेव्हा तिचे मित्रमंडळी एक एक जण आपापल्या स्टॉपवरती उतरून गेले आणि सरते शेवटी ती मुलगी एकटीच बसमध्ये राहिली. तिच्यासोबत नक्की काय झालं? तिच्यासोबत कुकर्म करण्याचा विचार कुणाच्या मनात आला? तिचा जीव नक्की कोणी घेतला हे कोणालाच माहित नाही. पण तो प्रवास मात्र तिचा अखेरचा प्रवास ठरला. त्यानंतर जवळपास 10-12 दिवसांनी तिचा मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला. पण त्यानंतर मात्र बऱ्याचदा रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या तरुणांना ती त्या घाटामध्ये लिफ्ट मागताना दिसू लागली. बरेच जण कदाचित सुखरूपपणे जात असतील, बरेच जण त्यांचा शेवटचा प्रवास संपवून या जगातूनच निघून जात होते. त्या युवकाच्या डोळ्यातलं आश्चर्य त्या महिलेला दिसत होतं आणि त्या डोळ्यामध्ये हा प्रश्न होता की या सगळ्या गोष्टीमध्ये माझा जीव कसा काय वाचला? त्या महिलेने तो प्रश्न ओळखला आणि त्याला उत्तर दिलं, तू असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत माझ्या मुलीला अगदी सुरक्षित वाटला. ती फक्त अशाच लोकांना त्रास देते किंवा अशाच लोकांचा जीव घेते ज्यांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी आदर किंवा आपुलकी नाही. अशा रात्री अपरात्री मुलींना एकटे बघून ज्यांच्या मनात वाईट विचार येतात, अशी लोक जगण्यास पात्रच नाहीत.
आणि अशी लोक इतर मुलींना त्रास देऊ नयेत म्हणून ती अशा लोकांना समजावून टाकते. तुझं मन खूपच स्वच्छ आणि निर्मळ आहे. मुलींच्या विषयी तुझ्या मनात आदर आहे. ती सोबत असताना तुझ्या मनात कोणतेही वाईट विचार आले नाहीत आणि फक्त म्हणूनच तू आज ही जग बघतोस. त्या वृद्ध महिलेचे हे उत्तर ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. त्याला स्वतःच्या संस्कारांचा, स्वतःच्या विचारांचा स्वाभिमान सुद्धा वाटला. कदाचित जर त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये बिझनेसचे विचार नसते किंवा त्या मुलीला बघून त्याच्या मनात दुसरं काही वाईट साईट आलं असतं तर आज तो हे जग बघू शकला नसता. अतिशय शून्य होऊन, अतिशय विचारांचं ओझं डोक्यात घेऊन तो त्या घरातून बाहेर पडला. तिथून निघून तो मुंबईला आला. कदाचित 1-2 दिवसांनी त्याचं सुरळीत आयुष्य सुद्धा सुरू झालं. पण तरीही हा प्रसंग त्याच्या बुद्धीवरती, मेंदूवरती तसाच कोरला गेला. आजही जेव्हा कामानिमित्त तो त्या घाटातून प्रवास करतो, ती मुलगी त्याला जशीची तशी दिसते. पण त्यानंतर मात्र तिने कधीही त्याला त्रास दिला नाही किंवा कधीही ती त्याच्या समोर आली नाही. कारण एकच होतं की तो व्यक्ती माणूस म्हणून अतिशय चांगला होता. आज त्या व्यक्तीचं वय 65 ते 70 वर्ष असेल. अजूनही बँड्रा या ठिकाणी आपलं आयुष्य तो अतिशय सुखात जगत आहे. त्या एका प्रसंगाने त्याला एक गोष्ट शिकवली. जर तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल, जर दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात कोणतेही वाईट विचार येत नसतील, तर मग परिस्थिती कोणतीही असेल, वेळ कोणतीही असेल, तुम्ही सदैव स्वतःला सुखरूप ठेवू शकता. आशा आहे की तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल. तुम्ही माझी गोष्ट नक्की ऐका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपण भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.